गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, थैमान घातलेला आहे। सुरुवातीच्या काळामध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतरही चालू असलेली अतिवृष्टी यामुळे महाराष्ट्राच्या शेतजमिनी अक्षरशः धुवून निघालेल्या आहेत। अतोनात नुकसान शेतीचं आणि शेतकऱ्यांचं, मजुरांचं झालेलं आहे। कुटुंब, संसार सगळा पाण्यामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे एक हा जनतेतला आक्रोश घेऊन बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं। परंतु या आंदोलनाचं पुढे काय होणार तेच आपल्याला जाणून घ्यायचे आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, बच्चू कडू हे नाव जेव्हा समोर येतं त्या नावाच्या पुढे संघर्ष हे आपोआपच लिहिलं जातं। मग दिव्यांग लोकांसाठी असलेला संघर्ष असेल, शेतकऱ्यांसाठी असलेला संघर्ष असेल, सामान्य लोकांच्या हितासाठी केलेला संघर्ष असेल किंवा विधानसभेतील त्यांची भाषणं असतील, या सगळ्या गोष्टी उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि दुर्दैव हे आहे की हा संघर्ष योद्धा, जनसामान्यांचा हा नेता यावेळी विधानसभेत पोहोचला नाही। परंतु आता जेव्हा शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं तेव्हा या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा मैदानात उतरले। बच्चू कडू यांच्या आंदोलनाची स्टाईल ही थोडीशी आक्रमक असते। कित्येकदा अधिकाऱ्यांना केलेली मारहाण बातम्या बनलेल्या आहेत आणि यावेळी सुद्धा त्यांनी रेल्वे रोकोचा इशारा दिलेला होता। अर्थात त्या आधीच आता मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू आणि त्यांच्या समितीची बैठक ठरलेली आहे। परंतु बच्चू कडू यांच्या मागण्या काय आहेत, मूळ मागण्या काय आहेत त्या आधी आपण समजून घेऊ। एक, सरसकट बिनशर्त कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही पहिली मागणी त्यांची आहे। दोन, ऊसाचा जो भाव आहे FRP हा वाढवून दिला पाहिजे। कांदा निर्यातीबद्दलचा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी आपल्या या आंदोलनामध्ये घेतलेला आहे। त्यानंतर दुधाला जो भाव आहे तो वाढवून देण्याची यात मागणी आहे। म्हणजे एकूणच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यापासून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कसा फायदा मिळेल याबद्दलचं हे आंदोलन आहे। आणि आता उभ्या महाराष्ट्रातून या आंदोलनाला चांगलाच पाठिंबा मिळतोय। परंतु हे सरकार बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करणार का याबद्दल मात्र मोठी चिंता आहे। ती कशी? एक तर बच्चू कडू आणि भाजप यांचं सध्या काही सूत्र जुळत नाहीये। बच्चू कडू जरी एकनाथ शिंदेंसोबत बंडामध्ये सहभागी झालेले होते, ते बंडखोर असू शकत नाही कारण त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, ते स्वतः आमदार होते आणि त्यामुळे त्यांनी कुठे जायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा होता। कुठल्या पक्षाला दगा देऊन वगैरे ते काही गेलेले नव्हते। परंतु एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर बच्चू कडू या महायुतीमध्ये सहभागी झालेले होते। परंतु नंतर बच्चू कडू या महायुतीतून बाहेर पडले आणि त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला। अर्थात या पराभवामागे लोकसभेमध्ये भाजपचा झालेला पराभव सुद्धा कारणीभूत होता आणि त्यामुळे बच्चू कडू यांना निवडणुकीमध्ये हरवण्यात आलं। आता बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य जर केल्या तर बच्चू कडू आपल्यापेक्षा मोठा आहे का, हा मेसेज भाजपला जाऊ द्यायचा आहे की नाही जाऊ द्यायचा, हा सुद्धा विचार भाजप नक्कीच करणार। कारण भाजप कुठलंही काम जेव्हा करत असेल त्यावेळेस पक्षाबद्दल याला काय फायदा होणार, काय नाही होणार, कुठल्या निर्णयाचा याचा विचार सुद्धा या सरकारमध्ये केला जातो, हे तितकंच खरं आहे। फडणवीस साहेब याबद्दल निर्णय घेताना हा विचार नक्कीच करतील। त्यामुळे सरसकट कर्जमाफी जर दिली तर बच्चू कडू अचानक हिरो बनतील आणि ते त्यांना बनू द्यायचंय की नाही बनू द्यायचंय हा विचार सगळ्यात मोठा आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, ऊसाबद्दलचे दर असतील, कांद्याबद्दलचे दर असतील, दुधाबद्दलचे दर असतील, या सगळ्या गोष्टी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर मान्य करायच्या का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न सध्या सत्तेसमोर असणार आहे।
दुसरी महत्वाची गोष्ट, या सत्तेमध्ये एक महत्वाचे भागीदार आहेत ते म्हणजे अजितदादा पवार. आणि या सगळ्या आंदोलनाबद्दल अर्थमंत्री म्हणून अजित पवारांना काय वाटतं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि अजित पवारांना हे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचं की नाही होऊ द्यायचं या गोष्टीला सुद्धा महत्व प्राप्त होतं. त्याच्यामुळे या आंदोलनामध्ये एक लाडकी बहीण योजनेमध्ये इतका प्रचंड पैसा खर्च केलेला असताना अजित पवार थोडेसे स्पष्ट वक्ते आहेत. आर्थिक शिस्त राज्याला लावण्याचा त्यांचा एक प्रयत्न असतो. भले स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच्या लोकांनी किती पैसा खाल्ला या गोष्टीला काही महत्व ते देत नाही, परंतु सरकारी कामं करत असताना, सरकारमधून पैसा देत असताना एक कंजूस अर्थमंत्री म्हणून त्यांनी आतापर्यंत प्रतिमा जपलेली आहे, एक प्रॅक्टिकल अर्थमंत्री म्हणून. आणि मग सरसकट कर्जमाफी जर करायचं जर ठरवलं तर ते या सरकारला परवडणारं आहे का? आणि त्याहून महत्वाची गोष्ट येते, या कर्जमाफीची ही टायमिंग योग्य राहील का? कारण आत्ताच निवडणुका झालेल्या आहे, येणाऱ्या निवडणुकांना बराच वेळ आहे विधानसभेच्या. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला एवढं महत्व द्यायचं का? की आत्ता जर कर्जमाफी जर केली तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीला नक्कीच फायदा मिळेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये हा जो राखीव एक्का आहे कर्जमाफीचा, हा विधानसभेसाठी वापरायचा, लोकसभेसाठी वापरायचा की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच वापरून टाकायचा, हा सुद्धा विचार सरकार करणार आहे. त्याच्यामुळे एकूणच बच्चू कडूंना आज जरी चर्चेला फडणवीस साहेबांनी निमंत्रण दिलेलं असेल तरी सुद्धा ही चर्चा सफल होईल का या सगळ्या प्रश्नामागे एवढी सगळी वेगवेगळी त्याच्या किनार त्याला लाभलेली आहे. भाजप विरोधी असणाऱ्या बच्चू कडूंना आपण आंदोलन यशस्वी होऊ द्यायचं का? अजित पवार यांना अर्थमंत्री म्हणून नेमकं काय वाटतं? अजित पवारांना या आंदोलनाबद्दल काय वाटतं? या सगळ्या गोष्टींचा विचार झाल्यानंतरच या आंदोलनाची यशस्वीता ठरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये सरकार काय निर्णय घेतं हे आपण बघूच, परंतु सरकारला शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याची सुबुद्धी ईश्वर देवो एवढीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रार्थना करू शकतो. बच्चू कडू आणि या महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळो हीच अपेक्षा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडतंय ते आपण बघूच. तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा. अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.